आणि त्या बोलीमध्ये आजचा प्रति टनाचा भाव 1921 रुपयापर्यंत गेलेला आहे आणि मग 177 कुठं आणि 1921 कुठं याचा जर मेळ बसवला तर 400 ते 500 कोटी रुपये महसूल शासनाचा बुडवलेला आहे। याच्या वंचित बहुजन आघाडीचा आर्याची जप्त करायचं काय खाली मुंडकं वर पाय आर्याची जप्त करायचं काय खाली मुंडकं वर पाय। परळीतील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक रास्तारोको आंदोलन सुरू आहे आणि त्यांचा आरोप आहे की परळीमध्ये राखेच्या टेंडरमध्ये खूप कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार आहे। आपण जाणून घेऊयात, आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे काही नेते आहेत, काही कार्यकर्ते आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नेमका तो भ्रष्टाचार कसा आहे आणि नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय आहे। सर, काय सांगाल, कशाप्रकारे आपण आज ह्या रस्त्यावर सुरू केलेला आहे आणि नेमकी आपली मागणी काय होती, नेमका भ्रष्टाचार कसा आहे? आमची मागणी अशी होती की थर्मल पॉवर स्टेशनचे मुख्य अभियंता जे आहेत सुनीलजी इंगळे यांनी जे काही टेंडर प्रक्रिया राबवली ती टेंडर प्रक्रिया अत्यंत चुकीच्या पद्धतीने राबवली। त्यांनी टेंडर करत असताना सार्वजनिक करणं आवश्यक होतं, वर्तमानपत्रात जाहिरात देणं आवश्यक होतं, सर्वांना विश्वासात घेणं आवश्यक होतं, परंतु तसं न करता फक्त आणि फक्त चुकीच्या पद्धतीनं दावतपूर ग्रामपंचायतीला राख उचलण्याचं अधिकार दिले आणि ही प्रक्रिया चुकीची असल्यामुळं आम्ही वारंवार त्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं, परंतु ते निवेदनाला काय आमच्या गांभीर्यानं घेत नव्हते। त्याच्यामुळं आम्हाला रास्ता रोको आंदोलन करण्याचं पाऊल उचलावं लागलं। आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आव्हान आहे की हा जो मुख्य अभियंता आहे वीज निर्मिती केंद्राचा सुनील इंगळे यांनी 2023मध्ये 353 रुपये प्रति टनाचा भाव असताना 2026मध्ये 177 रुपये प्रति टन भाव का केला आणि असं केल्यामुळं शासनाचा महसूल बुडाला आहे। आमचं म्हणणं आहे की हीच प्रक्रिया सार्वजनिक केली असती तर बोली पद्धतीमध्ये अनेक जणांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला असता आणि शासनाचा महसूल वाढला असता। आता तुम्ही या एकंदर ह्या महसुलामध्ये 400 ते 500 कोटीचा एक आरोप केला आहे घोटाळ्याचा, तो कसा आहे? तो आरोप असा आहे की आता जे काय 60% टेंडर प्रक्रिया राहिलेली होती, आमच्या निवेदनामुळं थर्मल पॉवर स्टेशनला ती प्रक्रिया राबवावी लागली, त्यांनी सार्वजनिक केली आणि त्या बोलीमध्ये आजचा प्रति टनाचा भाव 1921 रुपयापर्यंत गेलेला आहे आणि मग 177 कुठं आणि 1921 कुठं याचा जर मेळ बसवला तर 400 ते 500 कोटी रुपये महसूल शासनाचा बुडवलेला आहे। याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। आजच्या आंदोलनाची जर दखल नाही घेतली गेली तर पुढची दिशा काय असेल? या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहेत। आम्ही मुंबईचं जे काय हेड ऑफिस आहे वीज निर्मिती केंद्राचं, आमचं पुढचं आंदोलन त्या मुंबईच्या हेड ऑफिसच्या समोर असणार आहे। आता काय आहे, आपण रस्ता रोको केला, कसं आंदोलन आहे आणि कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला? अतिशय मोठ्या प्रमाणात गेली अनेक वर्षे या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये भ्रष्टाचार चालू आहे आणि ठराविक लोकांना हाताशी धरून हे जे राख माफिया आहेत, राख माफियाला हाताशी धरून हा शासनाचा महसूल तर बुडवून जे या प्रक्रियेमध्ये उतरणार आहेत त्यांना डावलून या पद्धतीनं अधिकारी, कर्मचारी आणि जे काही हे माफिया आहेत त्यांचं संगनमतानं गेली अनेक वर्षे हे अर्थकारण चालू आहे आणि यामधून वंचित बहुजन आघाडीनं आवाज उठवल्यामुळं शासनाचा महसूल या ठिकाणी नक्कीच वाढलेला आहे आणि जर यापुढं जरी अधिकाऱ्यांनी जर अशा चुकीचं पद्धत केलं तर वंचित बहुजन आघाडी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। या आंदोलनामध्ये युवक टीमसुद्धा आहे। सांगाल, आपण सर्व युवक वंचित बहुजन आघाडीसोबत आहात आणि आज आंदोलनामध्ये सहभाग आहात, काय सांगाल? या आंदोलनामध्ये आम्ही सर्व आमची वंचित बहुजन आघाडीची टीम व अनेक असे पदाधिकारी आणि काही दावतपूर गावातील जे काही आहेत युवक हे सुद्धा उपस्थित आहेत आणि जी टेंडर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने करून जे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, ज्या सरपंचांना अधिकार दिले किंवा तुम्ही जी जप्त राख केलेली आहे का ती जप्त राख ही आपल्या जिथले हे आहेत त्या गावातले जे हे आहेत ना त्यांना राख माफियांना ती राख
उचलायला म्हणजे तुम्ही उचलून ती बाहेर गावाच्या बाहेर काढा. तर ती राग जी आहे ती त्यांनी सरपंचांनी त्यांच्या जवळचे जे बागल बच्चे आहेत त्यांना सुद्धा ती राग दिलेली आहे आणि जी राग जप्त केलेली आहे ती शासनाची असते. त्यामुळे हे गावातल्या सर्वांसाठी ती राग म्हणजे मोकळी करायला पाहिजे होती, ती केली नाही. कशी असेल आंदोलनाची पुढची दिशा? पुढची दिशा हे जे दाऊदपूर आपलं सुनीलजी इंगळे जे आहेत त्यांनी जप्त केलेली जी राख आहे ती शासनानं जप्त केलेली असल्यामुळं त्यांना काय केलं पाहिजे होतं, जे काय प्रदूषण दूषित गावं आहेत त्या सर्व गावांना विश्वासात घेऊन ही टेंडर प्रक्रिया राबविली पाहिजे होती. परंतु ही सर्व अनियमितता आणि शासनाच्या विरुद्ध पद्धतीनं ही कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळं कुठंतरी शासनाच्या निर्णयाचा भंग झालेला आहे. त्यामुळं संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर आणि कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही पुढील मुंबई या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. सहभागी आहात, काय म्हणता? आंदोलनात सहभागी आहेत. आम्ही गावाच्या लेवलनं आंदोलन करत होतो. आम्हाला काही त्याच्यामध्ये लाभ झालेला नाही आहे. आम्ही दाऊदपूर ग्रामपंचायतचे माणसं आहात, तरी पण आमच्यावर ग्रामस्थ आहात गावात? दाऊदपूरचे ग्रामस्थ आहेत. आमच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आम्ही सरांकडे आलोत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीकडे येऊन आम्ही त्यांना सांगितलं की सर आमच्यावर असा अन्याय होतो आहे, तर ह्या अन्यायाला तुम्ही काहीतरी रस्ता मार्ग काढावा म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलोत. आणि ग्रामपंचायत म्हणजे गावाची ग्रामपंचायत असते. तुम्ही ग्रामपंचायतच्या नावानं सेल ऑर्डर जी आणली तुम्ही 3,54,000 मेट्रिक टनाची, तर तो लाभ सगळ्यांना झाला पाहिजे. मोजके 4 आणि 5 लोकांना देऊन असं कसं काय जमणार? आम्ही ग्रामस्थ आहेत ना, आम्हाला पण तुम्ही द्या. जे प्रति तुमचा टनाचा जो हिशोब असेल त्या रेटनं आम्ही पण घ्यायला तयार आहेत ना. जातीवाद करून आमच्या गोरगरिबावर अन्याय होत आहे. त्यामुळं आम्ही ही आंदोलनाची प्रक्रिया राबवलेली आहे. आणि फक्त एवढंच आमचं म्हणणं की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. दाऊदपूर ग्रामपंचायतनं पुरापूर भ्रष्टाचार करत आहे आणि ह्या भ्रष्टाचाराला आम्ही सामोरे आहोत. आम्हाला त्याच्यामध्ये न्याय मिळालाच पाहिजे आणि आम्ही न्याय मिळवणारच, हे आमचा एवढा हेतू आहे. खरं म्हणजे आंदोलकांनी असं सांगितलं की ग्रामपंचायत असेल, थर्मलचे काही अधिकारी असतील, या सर्वांच्या संगनमतानं हा भ्रष्टाचार सुरू आहे आणि याच्यावरती दखल नाही घेतली तर यापुढची दिशा इथे मुंबई असेल. कॅमेरामॅन अतुलसह 3 बीड परळी.